नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ट्रेडर सुरेश मराठी चॅनल मध्ये। तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक स्ट्रॅटेजी जी तुम्हाला चार्टवर लावायची आहे। फक्त या एका स्ट्रॅटेजीचा यूज करून तुम्ही सर्व लॉस जे आहेत बंद करू शकता। पण या स्ट्रॅटेजी चांगली प्रॅक्टिस केली 1 ते 2 महिने, त्यानंतर तुम्ही या स्ट्रॅटेजीवर ट्रेड करून प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता। बेस्ट स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी आहे। जसं तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 50 ते 100 पॉइंट्स जर कॅप्चर करायचे असतील तर खूप चांगली स्ट्रॅटेजी वर्क करते। आणि मोमेंटम ट्रेडिंग जर तुम्हाला करायचे असेल, म्हणजे तुम्हाला ट्रेंड कॅप्चर करायचे असतील, तर त्याच्यासाठी थोडंसं टेक्निकल ॲनालिसिस प्लस ती स्ट्रॅटेजी यूज करून तुम्ही चांगला प्रॉफिट बनवू शकता। आणि फक्त या स्ट्रॅटेजीज तुम्हाला यूज करायचे असेल तर स्पेशल ही एक स्ट्रॅटेजी लावून पण तुम्ही चांगला प्रॉफिट बनवू शकता। तर मी पण स्वतः ही स्ट्रॅटेजी यूज करतो। तर सर्वात आधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर एक लाईक करा, आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण प्रेस करा। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। तर इथे मी 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे, आणि सिंपलचा चार्ट तुम्हाला ओपन करायचा आहे। कोणतेही इंडिकेटर यावर लावायचं नाहीये। मी थोडंसं प्राइस ॲक्शन इथे ड्रॉ केलेलं आहे, रेजिस्टन्स, सपोर्ट, ट्रेंड लाईन। तर या स्ट्रॅटेजीचा यूज तुम्ही बँक निफ्टी, फिन निफ्टी, स्टॉक ऑप्शन, सेन्सेक्स मध्ये करू शकता, स्कॅल्पिंग साठी आणि मोमेंटम ट्रेडिंग साठी। आणि काल एक मी हिंदी चॅनल व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये मी काही एक्झाम्पल दिले होते, लाईव्ह एक्झाम्पल पण दिले होते। ही सेम स्ट्रॅटेजी होती, तीच आता मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवत आहे। तर हे एक्झाम्पल दिलेले होते त्यावेळेसचे शॉर्ट पोझिशन आणि लॉंग पोझिशन आहेत। तर हे सर्व आपल्याला पहिले इथून काढून टाकायचं आहे। सर्वात आधी तुम्हाला चार्टवर 3 मिनिटाचा चार्ट ओपन करायचा आहे। 3 मिनिटाच्या चार्टवर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला लावायची आहे, आणि शॉर्ट पोझिशन, लॉंग पोझिशन डिलीट करून टाकायचं आहे। सर्वात आधी शॉर्ट पोझिशन, लॉंग पोझिशन मी इथे डिलीट केलेले आहे। तर सर्वात आधी आपण बघूया ही स्ट्रॅटेजी आपल्याला चार्टवर अप्लाय कशी करायची आहे। तर तुम्हाला इंडिकेटर्स मध्ये जायचं आहे, आणि इंडिकेटर्स मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे स्विंग ट्रेड सिग्नल। लक्षात ठेवायचं तुम्हाला, स्विंग ट्रेड सिग्नल नावाचं जे इंडिकेटर आहे ते सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट झाल्यानंतर याला आपल्याला थोडंसं एडिट पण करायचं आहे। सेम जसं बाय डिफॉल्ट येत आहे तसंच नाही लावायचं आहे आपल्याला डायरेक्ट, थोडंसं यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत। तर इथे स्टाईलमध्ये आपल्याला सर्वात आधी इनपुटमध्ये यायचं आहे। इनपुटमध्ये आल्यानंतर EMA व्हॅल्यू जी आहे ही करायची आपल्याला 3, बाय डिफॉल्ट आहे होती 5, आपण केली 3। आणि सेकंड नंबरवर आहे SMA व्हॅल्यू, ही आहे 50, तर ही करायची आपल्याला 17। आणि ओव्हरबॉट लिमिट ऑफ RSI 80 आहे, तर 80च राहू द्यायचं आहे। आणि ओव्हरसोल्ड लिमिट ऑफ RSI 20 तर 20च राहू द्यायचं आहे। आणि नंतर जायचं आहे स्टाईल मध्ये, लॉंग SMA RSI अलर्ट, बेरिश RSI अलर्ट, बुलिश। बस या पहिल्या 3 याच्यावर आपल्याला ब्ल्यू टिक राहू द्यायचं आहे, बाकी सर्व टिक काढून टाकायचे आहेत। सर्व टिक मी रिमूव्ह केलेले आहेत। आणि इनपुट मध्ये पण तुम्ही एक वेळा चेक करून शकता। नोटबुकवर तुम्हाला जर लिहायचं असेल तर ही स्ट्रॅटेजी लिहून काढू शकता तुम्ही। आणि हे आपल्याला करायचे आहे चार्टवर अप्लाय। आणि चार्टवर अप्लाय केल्यानंतर आपल्याला हे जे इथे दाखवत आहेत, इथे आपल्याला एक एरो दिसत आहे, या एरोला आपल्याला इग्नोर करायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही, एरो तुम्हाला सिग्नल देत आहेत, या सिग्नलला अवॉइड करायचं आहे। आणि मी जे स्ट्रॅटेजी जशी सांगत आहेत तसा तुम्हाला ट्रेड करायचा आहे। तर हे घेऊया इकडे आपण, आणि तुम्ही प्राइस ॲक्शन रिमूव्ह पण करू शकता। आणि तुम्हाला प्राइस ॲक्शन प्रॉफिट बुकिंग करायच्या वेळेस, प्राइस ॲक्शनचं काम तुम्हाला प्रॉफिट बुकिंग करायच्या वेळेस काम पडणार आहे, त्यासाठी मी राहू दिलेले आहे। प्राइस ॲक्शन आणि स्ट्रॅटेजी दोन्ही मिळून आपल्याला ट्रेड मिळण्यासाठी एंट्री आपल्याला या स्ट्रॅटेजीवर घ्यायची आहे, या इंडिकेटरवर घ्यायची आहे, आणि प्रॉफिट बुकिंग प्राइस ॲक्शनवर करायचं आहे। आणि 50% प्रॉफिट या इंडिकेटरवर बुक करायचं आहे। तर सर्वात आधी तुम्ही इथे बघू शकता
इथं सर्वात आधी एक आपल्याला बुलिश ट्रेड मिळाला. ही सपोर्ट लेवल आहे 21,270 जी रेजिस्टन्स म्हणून इथे काम करत होती मार्केटसाठी. मार्केटने इथे सस्टेन केलं आणि या इंडिकेटरवर पण थोडंसं सस्टेन केलं आणि एक इथं ग्रीन कॅन्डल बनली आणि या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला या ट्रेडमध्ये करायची आहे एंट्री. तुम्ही बघू शकता ग्रीन कॅन्डलचा हाय पण ब्रेक झाला. पहिले कन्फर्मेशन आपल्याला या इंडिकेटरने दिलं आणि दुसरं कन्फर्मेशन आहे ही रेजिस्टन्स लेवल. दुसरा काही लोक या रेजिस्टन्स लेवलवर ट्रेड घेतात आणि आपली त्याच इथं एंट्री होणार आहे आणि स्टॉप लॉस तुम्हाला लावायचा आहे त्या सेम कॅन्डलचा लो आपला एसएल राहणार आहे. तर इथे एंट्री झाल्यानंतर प्रॉफिट बुकिंग कधी करायची आहे. जे लोक छोटी मूव कॅप्चर करतात स्कॅल्पिंग ते लवकर प्रॉफिट बुकिंग करू शकतात. पण ज्यांना मोमेंटम म्हणजेच जास्त प्रॉफिट बुक करायचं आहे त्यांनी वर कोणते जर रेजिस्टन्स लेवल असेल जशी ही रेजिस्टन्स लेवल आहे इथं 50% प्रॉफिट ते बुक करू शकतात आणि आपला स्टॉप लॉस ट्रेल करून पण वर घेऊ शकतात. स्टॉप लॉस ट्रेल केल्यामुळे काय होते तुमचं जे लॉस होण्याचे चान्सेस आहेत ते कमी होऊन जातात आणि तुम्ही नेहमी प्रॉफिटमध्येच एक्झिट होता. तर 50% प्रॉफिट तुम्हाला बुक करायचा आहे या रेजिस्टन्स लेवलवर आणि 50% करायचं आहे या इंडिकेटरवर. जेव्हा या इंडिकेटरवर पुन्हा मार्केट टेस्ट करण्यासाठी येते तेव्हा आपल्याला इथं 50% राहिलेली क्वांटिटी एक्झिट करायची आहे. जर तुम्ही एका लॉटवर ट्रेड करता तर तुमची एंट्री होणार आहे, स्टॉप लॉस राहणार आहे आणि तुम्ही 100% प्रॉफिट या रेजिस्टन्स लेवलपाशी बुक करू शकता. तर हे दोन प्रॉफिट बुकिंगसाठी दोन नियम तुम्ही वापरू शकता. एक आहे रेजिस्टन्स लेवल, दुसरा आहे याच इंडिकेटरवर जर मार्केटने पुन्हा सपोर्ट घेतला तर तिथे आपल्याला 50% क्वांटिटी एक्झिट करायची आहे. तर हा एक बुलिश ट्रेड होता. मी एक वेळा इथं लॉंग पोझिशनचं इंडिकेटर लावून दाखवतो तुम्हाला. तर आपण जाणार इंडिकेटर्स मध्ये. इथे लॉंग पोझिशन मध्ये या लेवलला आपली एंट्री झाली होती. स्टॉप लॉस होता या कॅन्डलचा लो आणि टार्गेट राहणार आहे हे आपलं रेजिस्टन्स पर्यंत. स्टॉप लॉस तुम्ही ट्रेल पण करत जाऊ शकता वर. तर आता दुसरं एक्झाम्पल बघूया आपण. तर इथं आपण एक बेरिश ट्रेड कसा घ्यायचा ते बघणार आहोत. तर ही रेजिस्टन्स लेवल आहे आणि अशा जे साइडवेज मार्केटमध्ये आहेत इथे पण तुम्हाला छोटे छोटे स्कॅल्पिंग ट्रेड या स्ट्रॅटेजीवर मिळू शकतात. तर हे जे इंडिकेटर आहे या इंडिकेटरच्या खाली या रेड कॅन्डलने क्लोजिंग दिलेली आहे आणि एंट्री करायची आहे आपल्याला या रेड कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर. म्हणजेच या लेवलला आपली या ट्रेडमध्ये एंट्री होणार आहे आणि या रेड कॅन्डलचा हाय जो आहे आपला स्टॉप लॉस राहणार आहे. इथे मार्केटने सस्टेन केलं तुम्ही बघू शकता खूप वेळ. लो आणि हाय मी या फर्स्ट कॅन्डलचा मार्क केला 3 मिनिटाच्या. सस्टेन केल्यानंतर इथं ब्रेकडाऊन पण झाला प्राइस एक्शन मध्ये आणि या इंडिकेटरला पण या कॅन्डलने ब्रेक केला आणि इथं क्लोजिंग झाल्यानंतर सेकंड कॅन्डलने जेव्हा या पहिल्या कॅन्डलचा लो ब्रेक केला तेव्हा आपल्याला इथं एंट्री करायची आहे. या कॅन्डलचा हाय स्टॉप लॉस राहणार आहे आणि प्रॉफिट बुकिंग आपल्याला तेव्हा करायची आहे. खाली सपोर्ट लेवल आहे 21,270 जी. तर या लेवलला तुम्ही 50% प्रॉफिट एक्झिट करू शकता आणि 50% या इंडिकेटरला टच केल्यावर प्रॉफिट तुम्ही बुक करू शकता. तर इथं मी शॉर्ट पोझिशन लावून दाखवत आहे तुम्हाला. या लेवलला आपली एंट्री होणार आहे आणि या कॅन्डलचा हाय आपला स्टॉप लॉस राहणार आहे आणि टार्गेट राहणार आहे आपला हे. तर हे सपोर्ट लेवल पाशी मार्केट सस्टेन करू शकते. तर इथं 50% करायचं आहे आणि सपोर्ट जर ब्रेक झाला तर पुन्हा तुम्ही तुमचा ट्रेड होल्ड करू शकता 50 क्वांटिटीने. पण इथं तसं झालं नाहीये. पुन्हा या इंडिकेटरला मार्केटने टच केलं तर तिथं 50% क्वांटिटी पण आपल्याला बुक करायची आहे. तर इथं बघू शकता हे शुक्रवारचं मार्केट होतं आणि शुक्रवारच्या मार्केटमध्ये आपल्याला हा ट्रेड मिळाला होता, एक बुलिश ट्रेड, जिथे मार्केटने पहिले मल्टिपल टाइम्स इथे सस्टेन केलं या लेवल जवळ आणि ही लेवल ब्रेक केल्यानंतर
ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर या लेवलला आपली एंट्री झाली होती. एंट्री झाल्यानंतर त्यास पहिल्या कॅन्डलचा लो स्टॉप लॉस राहणार आहे आणि ही बघू शकता एक मोमेंटम आपण कॅप्चर केली. रेजिस्टन्स लेवल पाशी 50% क्वांटिटी बुक करायची आहेत आणि 50% क्वांटिटी या इंडिकेटरवर आपल्याला बुक करायचे आहेत. चार्ट पॅटर्न 3 मिनिटाचा लावायचा आहे आणि हे इंडिकेटर आणि थोडंसं आपल्याला सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, प्राइस ॲक्शन ड्रॉ करायचे आहे. त्यानंतर तुमची स्ट्रॅटेजी चांगली वर्क करणार आहे. तर आय होप या व्हिडिओचं लॉजिक तुम्हाला समजलं असेल. तर जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल लिंक दिलेली आहे मी आणि पिन्स कमेंट्समध्ये पण टेलिग्राम चॅनलची लिंक पोस्ट केलेली आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.